काय मम्मी साहेब लय निवांत बसलायचा? काय चाललंय? तब्येत बरी आहे नव का? आता मला काय झालंय? मग काय मेंदू सरकलाय का काय? अगं मम्मी तू आरामात बसली म्हणून बोललो मी. आणि मामीने काय होकार कावला ग? नाही अजून. म्हणजे एवढा मोठा प्लॅन करून काय उपयोग झाला नाही का काय? हळू बोल की जरा. वाट बघणं का नाही तुमच्या रक्तातच नाही. मम्मी तू काय म्हणते ते मला काय बी कळणार नाही बघ आता. अरे ती अशी आहे का नाही, ती लई चडाक बाई आहे. तीच वाईचा आडून बसली असेल बघ. आपण सोपानला असा कचाट्यात पकडलाय का नाही, तो त्या चक्रव्यूहातून बाहेरच नाही पडला पाहिजे. आपण जी म्हणाल का नाही ती त्याला ऐकावं लागणारच. पण आता फक्त त्या अंतरीने रायाला तेवढं व्यवस्थित गुंतवून ठेवायला पाहिजे बघ, मग काम होतंय. म्हणजे इकडे आशा मामी होय म्हणायची वाट बघायची आणि तिकडे राय अंतरात गुतायची वाट बघायची. मम्मी हे काय मला खरंच गणित वाटत नाही बघ आता. काय रे, रायाचं लगीन आहे नव का? मग तू का गुडघ्याला वाशिंग बांधून बसलायस? एवढी कशा पाय घाई झाली तुला? त्या कृष्णेचा कायमचा बंदोबस्त व्हा म्हणून काय करावं लागली मम्मी. कंपनीत लय ध्यान ठेवून असते माझ्यावर. त्या दिवशी मम्मी चोरी पकडली असती माझी, थोडक्यात वाचलो. आज तर कंपनीच्या एका मोठ्या मीटिंग मध्ये मध्येच घुसली आणि अख्ख्या मीटिंगचा पाचका करून टाकलाय तिने. पण मम्मी ती जर डील फिसकटली का नाही तर जवळपास 10 कोटीचं नुकसान होणार आहे बघ. कस काय रे? अगं त्या कंपनीच्या मालकानं रायाला मीटिंगसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवलंय आणि माहिती द्यायला इंग्रजीमधनं सांगितले. रायाचं शिक्षण कुठं, त्याचं इंग्रजी बोलणं नसतं होत. फिसकटता मीटिंग मम्मी, संपला की विषय. हा पण डील जर फायनल झाली का नाही मम्मी, 5 ते 10 कोटीचा फायदा आहे कंपनीला वर्षाला. हे असं आहे वय? राया बस, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. हा भाऊ. शक्य कंपनी बरोबर आज तुम्ही मीटिंग केली, काय कळवलं बी नाही? अहो तसं काय नाही, म्हणजे घरी आल्यावर पहिले तुम्हाला सांगणार होतो. उद्या त्याच कंपनीच्या मेन मालकाबरोबर मीटिंग आहे. चांगलंय, पण जबाबदारी पण मोठी आहे. म्हणजे उद्याचा दिवस तुझ्यासाठी आणि आपल्या कारखान्यासाठी फार महत्वाचा आहे. एवढी मोठी कंपनी आपल्या बरोबर मीटिंग करायला तयार झाली, फार आनंदाची गोष्ट आहे. तसं आपला कारखाना चांगला चाललाय, पण जर हे डील झालं तर भविष्यात आपण खूप मोठी झेप घेणार आहोत. तेव्हा हे डील झालं पाहिजे आपल्या कारखान्यासाठी आणि गावाच्या भल्यासाठी. तू उद्या कोणत्याही परिस्थितीत हे डील करून ये. आता सगळं तुझ्या हातात आहे. काय रे, काय बोलायचंय का? अहो तुम्ही पण काय, पोरगा आत्ताच काम करून घरी आले, त्याला जरा आराम करू दे, चाय पाणी घेऊ देत, मग बोला की कामाचं. आले आल्या काय लगेच? ठीक. राया जा, हात पाय धुवून जेवायला ये आणि आराम कर. उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. हा. अहो तुम्ही पण की नाही लगेच आले आल्या इशे काढता. त्याला जरा घरात इसाऊ तरी देत. अगं उद्याचा दिवस लय महत्वाचा आहे. उद्याचं डील नाही झालं ना तर आयुष्यभराची संधी हातातून जाणार आहे. तेवढी रुख लागून राहिली, बाकी काय नाही. उद्याचा दिवस तुझ्यासाठी आणि आपल्या कारखान्यासाठी फार महत्वाचा आहे. तू उद्या कोणत्याही परिस्थितीत हे डील करून ये. आता सगळं तुझ्या हातात आहे. उद्या असं डायरेक्ट इंग्लिश कसं बोलणार आहे? लय अवघड झाले. आज कधी नाही ते पुढे न शिकल्याचा पश्चाताप होतोय मला. राया
आजी अरे बाळा, तुझ्यावर आलेलं संकट लगेच दूर होतं की नाही बघ. अगं तुला कसं कळलं? तू घरात आला, हातपाय तोंड न धुता इथं बसलास ना, तेव्हाच माझ्या ध्यानात आलं. काय झालं सांग बघूया. आजी, उद्या एका मोठ्या हॉटेलमध्ये मोठ्या कंपनीच्या मालकासोबत मीटिंग आहे आणि मला तिथे इंग्लिश बोलायला लागणार आहे. मग त्याला काय होतंय? अगं त्याला काय होतंय म्हणजे? मला कुठे इंग्लिश बोला येतंय? तिकडे एकतर भाऊसाहेब आशा लावून बसलेत माझ्याकडनं की मी डील पक्कीच करणार म्हणून. आजी, तुला खरं सांगू का, 12वीच्या पुढे न शिकल्याचं आज लय वाईट वाटतंय मला. अरे माझ्या बाळा, कशाला काळजी करतोयस तू? मला सांग, इंग्रजी एक भाषा आहे ना हो. तुला, मला आणि समध्या लोकांनी इंग्रजी कळतं का? आता मला माहित आहे, इंग्रजी बोलल्यावर पटापटा कामं होतात. तिच्या वाचून आजपर्यंत काही थटलंय का तुझं? समधी कामं बरोबर होत आलेत की नाही? आजी, उद्याची मीटिंग लय महत्वाची आहे बघ. त्या मीटिंग मधनं मला, भाऊसाहेबांना, सगळ्यांना लय अपेक्षा आहेत. अरे त्या मीटिंग मध्ये इंग्रजी एवढं महत्वाचं आहे तर मग आपल्या कृष्णाला घेऊन जा की. तिलाच आधी विचारलं होतं. तुला माहिती आहे ना तिच्या नाकावर किती राग असतोय ते. सरळ नाही म्हणली मला. पण नाही म्हणाला काय झालं? आणि तिला कसला एवढा राग आलाय? ती मीटिंग चालू असताना मध्येच पेढ वाटायला आली. तुझं पेढ वाटणं माझ्या मीटिंग पेक्षा महत्वाचं होतं का? आणि असं भर मीटिंग मध्ये घुसायचं नसतं, एवढी बी अक्कल नाही तुला? अगं मामे, मी अजून शिक्षण घेते आणि शिक्षण घेते तोवरच मीटिंगा कुठं करू? आणि असं बी मीटिंग मध्ये मला कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळत नाही ना ग. तिला जर एवढाच राग असेल तर जाऊ दे तिकडं. तिच्या वाचून काय अडत नाही. करीन मी मीटिंग, होईल ती होईल. होईल ती होईल कसं? अरे जी काय होईल का नाही ती चांगलंच होईल असं म्हण की राया. ती कसं? हाय का आता? अरे आपली अंतर आहे की. ती एवढी मुंबईसनं शिकून आल्या, तिला इंग्लिश बोलायला येतंय चांगलं. आपण काय करू, तिला समज सांगू. नाहीतर एक काम कर, तू जा तिच्याकडं आणि तिला ही समज व्यवस्थित समजून सांग. ती घेईल की मीटिंग इंग्लिश मधनं. लगा लगा मला बघा, तिला काय येतंय तवा? ती मीटिंग करल का तिचा ध्येय सांभाळत बसेल? काय जमत नाही तिला, फक्त देखावा येतो. अगं नाही नाही आजी, मावशी म्हणते ती बरोबर आहे. अगं अंतराला एकदा विचारायला काय हरकत आहे? अगं उलट तिने काम केलं तर लयच भारी होईल. कशाला कृष्णाला मस्का लावत बसायला लागते? अंतर एवढी शिकली म्हणलं ती मदत करेलच की. माझ्या डोक्यात कसं काय आलं नाही बरं? ओ बोराटे, या बाहेर. काय रे, काय काम आहे? हा, काय काम म्हणजे? काय वाटतंय का बोलायला? सूट उधार नेऊन 1 आठवडा झाला, त्याचं निम्मच पैसे दिल्यात आणि बाकीचं पैसे द्यायचं काय नाव आहे का नाही? जरा थांब की, सगळे पैसे देतो. अरे आम्ही काय पळून जातोय का? ए, तसली भाषाच तुम्ही करायची नाही. तसा मी एवढ्या लवकर तुम्हाला पळून जाऊन पण देणार नाही. अरे 2-3 दिवस थांब की, सगळे पैसे देतो. 1 रुपया बी ठेवत नाही तुझा. 2-3 दिवसात द्याल ना? अरे तू काळजी करू नको, सगळं करतो तुझं काम. चल करतो मी काम. अरे राया, हा, अरे काय मामाकडे यायची पद्धत झाली का तुझी? हा, आलोय असंच. मामा, हं? तू माणूस कसले पैसे मागत होत तुला? होय, अरे त्याच्या मळ्यामध्ये तू हिर काढतोय तेव्हा म्हणला, त्या संदर्भात तो आला होता, काहीतरी मदत करा म्हणला. असं होय. होय, बरं तू बाहेर का उभा? चल आती, आती चल. ए सारिका, अगं कोण आले बघ. हो आले. अरे राया, आज इकडे कसं काय येणं केलंस? अगं ते अंतराकडे काम होतं जरा, म्हणून आलोय. अंतराकडं काय काम होतं? हो ना, काय काम होतं रे अंतराकडे? वाव राया, व्हॉट अ सरप्राईज. आज काय स्पेशल प्लॅन? अगं अंतरा, मला तुझी एक लई मोठी मदत लागणार आहे बघ.
ऑफकोर्स, सांग ना, काय मदत करू? अगं आज एका कंपनी सोबत मीटिंग आहे बघ, आणि ती नेमकी मीटिंग इंग्लिश मध्ये आहे, आणि मला काय इंग्लिश बोलता येत नाही. आणि तू तर MBA केलेस की, तुला मीटिंग करायला सोपच जाईल. माझी तर अशी इच्छा आहे की ही मीटिंग तूच करावीस. अरे पण तो वाईच राहायला आवडत्याला अशी कापड घालत जा, दिसातनं 3-4 वेळा फोन करत जा आणि त्याला विचारत जा, कसा आहेस, काय करतोय. हो हो, नक्की करेन ना. मला तुला मदत करायला खूप आवडेल. आणि आम्ही MBA करताना तेच करायचो, PPTs, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स. मी मास्टर आहे त्यात, त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस. अरे वा, एकच नंबर काम झालं. बरं तू एक काम कर, आत्ता चल माझ्यासोबत, म्हणजे ती डील काय आहे, कशी आहे, ते सगळं तुला सांगतो मी. हा, आत्ता? अरे ऍक्च्युली आत्ता मला जरा दुसरं काम आहे. तू एक काम कर ना, मला सगळे डिटेल्स मेल कर. मी तुला माझा ईमेल ID देते आणि मग मी सगळं वाचते आणि मीटिंग अटेंड करते. ठीक आहे. बर, मी तुला 3 वाजता न्यायला येतो. 4 वाजता मीटिंग आहे आपली. हा, 3 वाजता? नाही राय, तू कशाला न्यायला येतोस? डॅड आहेत ना, मी त्यांच्याबरोबर येईन कारने. ठीक आहे. अरे पण मामा, तुझी गाडी दिसली नाही बाहेर मला. अरे ते काय झालं, ती सर्व्हिसिंगला टाकली ना मी. हो, आम्ही आमची गाडी दर आठवड्याला सर्व्हिसिंग करतो, म्हणून कशी नवीन नवीन दिसते. आम्हाला कसं ब्रँडेड राहायला आवडतं ना, म्हणून. होय होय, ठीक आहे. बरं अंतरा, 3 वाजता बरं का. हा हो. ती 5 स्टार हॉटेल आहे ना, तिथं वाट बघतोय मी तुझी. चल मामी, येतो. माम, अरे राया, एक तर इतक्या दिवसांनी आलास, चहा तरी घेऊन जा. अगं मामी, नंतर येतो कधीतरी, आता लय गडबड आहे. 3 वाजता. चल मामा, ये. डॅड, कसं करणार आहे मी हे? मला तर साधं इंग्लिश सुद्धा बोलता येत नाही. मी BA पण नाही झाले, आणि तिथे कंपनीचा एवढा मोठा मालक. मला नाही जमणार आहे हे. अगं पण तुला पुढचं बोलायला कुणी सांगितलं होतं? हे जर बोलली नसतीस तर हे घडलं असतं का? सरळ नाही म्हणून सांगायचं ना. हो, नाही म्हणून विषय मिटवला असता तर चाललं असतं की. विषय एवढा वाढवायची काय गरज होती? आता तू पण तोंडावर पड आणि आम्हाला पण तोंडावर पाड. डॅड, पण त्याने डिरेक्टली विचारल्यावर मी एकदम कसं नाही म्हणू? त्याला शंका आली असते ना. मला ना काही सुचत नाहीये, मी काय करू? अंतरा, अंतरा, मी काय म्हणते कृष्णे, हा बोल की. धाकलं मालक पाक आपल्या घरापर्यंत आलं. आता एखाद्याचं नाही चालत डोसकं शाळेत, नाही शिकल्यात ते. पण तू तर शिकल्यास नव का ग? हा, आता त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे तर. मामे, मी त्यांना सांगितलंय की मला नाही जमणार म्हणून. त्यात माझा क्लास असतो ना. अगं असं काय करतेस कृष्णे? ग शिकलेल्या माणसाचं कामच आहे कमी शिकलेल्याला मदत करायची, त्याला वर काढायचं. त्याला असं टाळायचं नसतंय ग. मामे, मी सांगितलं ना नाही जाणार म्हणून, मग कशाला मिनत्या करतेस? कृष्णे, हे बघ मामे, ती लई मोठी डील आहे बघ, आणि तो कंपनीचा मालक बी लई मोठा आहे. आणि मला कुठं काय जमतंय तेव्हा मीटिंग मधला. हे आत्ताशी शिकते ना व. समजा माझ्याकडनं काही चूक झाली आणि त्यांची डील हातातनं गेली तर ह्याला कोण जबाबदार असेल? मी, हे का नाही? ठीक आहे मग, तर तू विचार केलास म्हणल्यावर तू काही चुकीचं करणार नाहीस. येते मी, काळजी घे. हा, लवकर ये ग. हई शपथ, दादा कसलं भारी हॉटेल आहे. हा, नादच. दादा तिकडे चिरू चल. हॅलो, हाऊ मे आय हेल्प यू? हा, नको, आम्हाला कोणाची हेल्प नकोय. सर, मी तुमची काही मदत करू शकते का? ते शक्य कंपनीची मीटिंग. ओ येस, ती 4 वाजता आहे. त्यासाठीच आलोय आम्ही. अच्छा सर, मला तुमची नावं कळतील का प्लीज? आल्या की, रायबान विधाते आणि मी ऋतिक कोरडे. ओके, आणि मेल ID? हा घ्या की,
ऋतिक_123@gmail.com. मीटिंग जी आहे ती 3ऱ्या फ्लोअरला कॉन्फरन्स हॉलमध्ये. तुमचं नाव काय? ऐश्वर्या. ऐश्वर्या. ऋतिक. ओके. ए चल. सो आपल्याकडे लिफ्ट सुद्धा आहे. ओके. अरे ही अंतरा कशी नाही आली अजून? अर्धा येईल, नको टेन्शन घेऊ. डील फक्त पक्की झाली पाहिजे बघ. आज आपल्या जोडीला अंतर आहे बघ. कशी फाड 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 इंग्लिश बोलते ना पार्टी समोर. डील पक्कीच होणार बघ. 4 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत, अजून हिचा पत्त्या नाही. जायला पाहिजे होतं का मीटिंगला? आज राया सरांना माझी लई गरज होती आणि मी गेलेच नाही. सर कसे रागवतात मला, जणू मला काही किंमतच नाही. काय ग, काय बडबडतेस? काही नाही. अगं कृष्णे, काय झालंय? का एवढी अस्वस्थ वाटतेस तू? अहो खरंच काही नाही विद्याताई. मग चेहरा का एवढा पडलाय? ते कामाच्या विचारत होते ना, म्हणून वाटलं असेल तुम्हाला. ओके ओके. आजची मीटिंग झाली की लगेच आपली दुसरी मीटिंग आहे आणि ती आपण पुण्यामध्ये अटेंड करतोय. सो 3rd फ्लोर. सर आजच्या मीटिंगच्या सगळ्या फाईल्स रेडी आहेत. सर आपल्या टेलिकॉम कंपनीची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग उद्या सकाळी 10 वाजता फिक्स झाली आहे. ओके. ताई, ते आत्ता गेलेले कोण होते? शक्य इंडस्ट्रीजचे मालक आहेत ते, विश्वजित धर्माधिकारी. सर नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये आपल्याला 2 मीटिंग अटेंड करायच्या आहेत. फर्स्ट इज डिस्ट्रीब्युशन पार्टनरशिप अँड सेकंड वन इज कोहिनूर टर्मिनल डील. सो सर आपण मीटिंग स्टार्ट करूयात. हां करूया. अरे तुम्ही उभे का? या बसा. प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज. सर मिस्टर अग्रवाल. प्लीज प्रोसीड. गुड इव्हनिंग सर. गुड मॉर्निंग. सर संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही गुड इव्हिनिंग म्हणायला पाहिजेत. तुम्ही गुड मॉर्निंग म्हटलात ना. हो, कारण तुमच्या हातातलं घड्याळ ती वेळ सांगतंय. सॉरी सर, माझ्या ते लक्षातच नाही आलं. हा, कारण ते घड्याळ सकाळी 6 वाजता बंद पडलंय आणि आता घड्याळात वाजतायत 4:05. सो इट मीन्स तुमचं सकाळपासून अजून त्याकडे लक्ष गेलेलं नाहीये. मी लगेच वेळ बदलतो सर. हातावरची वेळ बदलू शकाल, पण हातातून निसटून गेलेल्या वेळेचं काय कराल? वी आर डन विथ द मीटिंग. सॉरी सर, पण आपण काहीच बोललो नाही सर. काय आहे, आपण वेळ बदलून चालत नाही, वेळ आपल्याला बदलते. आणि ज्या लोकांना वेळेची किंमत नाही, वेळेची कदर नाही, वेळेकडे लक्ष नाही, अशा लोकांबरोबर विश्वजित धर्माधिकारी कामच करू शकत नाही. मिस्टर पंकज, मिस्टर रायबांना बोलवा. वी हॅव 15 मिनिट्स इन आवर हँड. ओके? येस सर. प्लीज सर प्लीज गिव्ह अस वन चान्स सर. थँक्यू. दादा काय झालं, उचलला का नाही फोन? नाही का उचला ना झाल्या. मग आता मला बी टेन्शन आलंय. दादा आता काय उपयोग नाही का, जाऊ दे. डील कॅन्सल झाली म्हणून समजू आपण, डायरेक्ट कारखान्यावर जाऊ. चल. ए ऋतिक,
रायबान विदा ते काय तुला पळून जाणाऱ्यातला वाटला का? काय बी होती ही मीटिंग होणार. एक्सक्यूज मी सर, तुम्हाला कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावले. हा.